हॅलो, नमस्कार सर. हां, नमस्कार. बोला. सर, जसं की तुम्ही सांगितलं होतं मागील रेकॉर्डिंगमध्ये, की मान्सून अंदमानात लवकरच दाखल होणार आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे दाखल झालेला सुद्धा आहे. हो, आणि आजच आता झालं. 17 तारखेला तर आज खरा दाखल झाला म्हणजे आहे. हो, बरोबर सर. न्यूजच्या माध्यमातून आज सांगण्यात आलेलं आहे, की मान्सून अंदमानात दाखल झालेला हो, आहे. मी तर पहिल्यापासून काय म्हणलो 13 ते 17च्या दरम्यान दाखल होणार आहे. हो, 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 बरोबर आहे सर. हो. मात्र सर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचे आपल्याला कमेंट सुद्धा येत आहे, की जूनच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा पहिल्या आठवड्यात पाऊस कसा राहणार आणि हे आता 22 तारखेपासून वातावरण कसं राहणार? तर त्याबाबत शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती द्यावी सर. आज 17 मे 2026. हो, बरोबर सर. 17, 18, 19 काय होईल? कोकण पट्टी ते घाटमाथा परिसरात पाऊस चालू राहील. हो, कोकण पट्टीकडं. हो, बरोबर. आपल्याकडे नाही येणार ते. हां, नुसतं आभाळ राहील आणि गरमी वाढेल. हो, पण त्याच्यानंतर काय होईल? 22च्या नंतर 23 हो. तारखेपासून हां, मग पुन्हा आणखीन थोडा पाऊस पश्चिम महाराष्ट्राकडे वाढेल. 23 तारखेपासून. 23 पासून. मग हो, त्याच्यामध्ये काय होईल? अहिल्यानगर, पुणे, हो. पुणे जिल्हा, सातारा, हां, कोल्हापूर, हां. सांगली, हो, इकडे बीड जिल्हा ह्या परिसरात मग काय होईल? 23च्या नंतर थोडा पाऊस वाढायला सुरुवात होईल. 23 तारखेच्या नंतर. हो. हो, 23 ते मग 23 ते 27 मग 23 ते ते पाऊस 27. मग चांगला पाऊस पडेल. म्हणजे मेच्या शेवटच्या आठवड्यात. हो. म्हणजे 27, 28, 29, 30च्या दरम्यान. हां, हां, हां. मग पश्चिम महाराष्ट्राकडे जरा चांगला पाऊस पडणार आहे. हो का? मात्र सर मग आपल्याला मग त्या त्याच्यामध्ये पावसामध्ये कोल्हापूर जिल्हा जास्त राहील. हो, सातारा जिल्हा खूप पडेल. हो, कोकणपट्टी तर सगळीकडेच राहील. हो, पुणे जिल्ह्यात चांगला म्हणजे पुणेकरांना आता लवकरच पाऊस पाहायला भेटेल. हो, हो, त्याच्यानंतर अहिल्यानगरकडे पाऊस जास्त राहणार. बीड जिल्ह्यात देखील जास्त राहणार. हो, आणि त्याच्यानंतर परभणीपर्यंत राहील. हो. जालन्याला मात्र 28 पासून राहील. जालना जिल्ह्यात 28 तारखेपासून येईल पाऊस. हो का? जालना 28, 29, 30च्या दरम्यान. हां, 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 हां. जालना जिल्हा हो, आणि इकडे जळगाव, नाशिक हे मात्र 25, 26, 27च्या दरम्यान येईल. हो, हो, बरोबर. मात्र सर विदर्भात नाही येणार हे पाऊस सध्या हे. विदर्भात हे पाऊस राहणार नाही समजा. नाही, हो, जूनमध्ये येणार. हो. हे मात्र मान्सून पूर्व पाऊस फक्त पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा काही भाग. हां, 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 हां. मात्र सर शेतकऱ्यांचे बरेचसे प्रश्न होते आणि मी तुम्हाला 4 ते 5 प्रश्न महत्त्वाचे विचारणार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आहे. विचारा. तर सर सर्वात प्रथम जो प्रश्न आहे शेतकऱ्यांचा तो म्हणजे यंदा महाराष्ट्रात मान्सून नेमका कधी दाखल होणार? तुम्हाला सांगतो, हे झालं हो, म्हणजे 17ला आज तिथं म्हणजे चांगला दाखल झाला. म्हणजे आज खूप पाऊस सुरू झाला आता. हो. खरा आज अंदमानात. दाखल झाला बरं का. म्हणजे हो, पहाटे 5 बरोबर. वाजता सकाळी दाखल झाला. हो, 26 मेला कंप्लीट ते केरळला येणार आहे. हो. 26 मेला. मग हो, 26 मेला केरळला हो, येणार आहे. हो. त्याच्यानंतर काय होणार आहे, की थोडं पूर्व सरकत 28-29च्या दरम्यान ते हं. कर्नाटकमध्ये येईल समजा हो, 29-30 पर्यंत. हो, कर्नाटक व्यू आपण टाकेल. हो. माझा अंदाज आहे 3 ते 5 जूनच्या दरम्यान आपल्या महाराष्ट्रात पाऊस येईल. 3 ते 5 जूनच्या दरम्यान महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार. हो. हो. मात्र सर त्याचबरोबर दुसरा प्रश्न असा आहे, की केरळमध्ये मान्सूनची एंट्री वेळेआधीच होत आहे का? हो, यावर्षी 4-5 दिवस लवकरच येईल. हो का? हं. मात्र मागच्या वर्षीपेक्षा एंट्री यंदा म्हणजे लवकर होत आहे. यावेळेस कापसाच्या लागवडी लवकर होतील. हो, बरोबर. हं, हं. मात्र सर तिसरा प्रश्न असा आहे, की जूनच्या या पहिल्या आठवड्यात पावसाची स्थिती कशी राहणार? चांगली राहणार चांगली पहिल्या राहणार आठवड्यात. का? हो. हो. मात्र सर कारण की काय त्याचबरोबर होणार आहे, मान्सूनपूर्व पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे काय होणार, जमिनीमध्ये अगोदरच ओल खूप जाणार आहे. हो, 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 बरोबर. आणि त्याच्यानंतर मग ते मान्सून पाठीमागून आल्याच्यानंतर लगेच काय होणार, हो, मग ते लागवडी होतातच. हो, बरोबर. हं. मात्र सर त्याबरोबर चौथा प्रश्न आपला असा आहे, की कोणत्या जिल्ह्यामध्ये मान्सून दाखल झाल्याच्या नंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस राहण्याची शक्यता आहे? सुरुवातीला जास्त पश्चिम महाराष्ट्राकडे पाऊस जास्त राहणार. पश्चिम महाराष्ट्राकडे. मग यावर्षी ना तुम्हाला सांगतो, दरवर्षी अहिल्यानगरला पाऊस पडत नाही. हो, यावर्षी अहिल्यानगरला चांगला पाऊस पडणार. म्हणजे पेरण्या त्यांच्या होत्या ना आधी. हो, हो, बरोबर. अहिल्यानगर जिल्हा, बीड जिल्हा. हो, त्याच्यानंतर इकडं धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, हो, त्याच्यानंतर परभणी जिल्हा, बरोबर. त्याच्यानंतर इकडे कडा, आष्टी, बीड हे हो, परिसर 2 पुणे. पुणे जिल्ह्यात इतका नसतं तर यावर्षी पुणे जिल्ह्यात जास्त येणार. हो, बरोबर. सातारा जिल्हा खूप राहील, कोल्हापूरकडे खूप राहील. हो, हं. बरोबर. मात्र सर त्याचबरोबर आपला 5वा प्रश्न असा आहे, की शेतकऱ्यांची पेरणी कधीपासून सुरुवात होणार समजा?
जूनच्या पहिल्या आठवड्यात. जूनच्या 3 पहिल्या टप्प्यात आठवड्यात निघून येणार आहे. जाणार. मी म्हणालो ना पाऊस. हो, यावर्षी 3 टप्प्यात पेरणं होणार आहे ना. 3 टप्प्यात बरोबर. 5, 6, 7 जूनच्या दरम्यान एकदा, हो, 15, 16, 17च्या दरम्यान, हो. 25, 26, 27 जूनच्या शेवटच्या आठवड्यात. बरोबर सर. मात्र सर विदर्भातल्या शेतकऱ्यांची पेरणी कधीपासून सुरू होणार मग? विदर्भात पहिल्या टप्प्यात नाही येत म्हणजे. हो, पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे समजा. हो, हो विदर्भात. हो, मात्र मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र? सुरुवात आधी इकडंच जास्त आहे. कोल्हापूर, सांगली, पुणे, हो का? अहिल्यानगर, हो, बीड जिल्हा, हो, लातूर, धाराशिव. हो. बरोबर. मात्र सर शेतकऱ्यांना एक जिल्ह्यावाईज अंदाज द्यावा सर. म्हणजे 22 तारखेपासून तर 27 ते 28 तारखेपर्यंत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे? 23 पासून 23, 24, 25 हो, बीड जिल्हा, हो, परभणी जिल्हा, हो, लातूर जिल्हा, हो, धाराशिव जिल्हा, हो, अहिल्यानगर, हो, पुणे, हो, इकडं कोल्हापूर, सांगली, हो, सातारा हो. ह्या पट्ट्यात राहणार समजा सुरुवातीला. हो का? आणि त्याच्यानंतर 26, 27च्या नंतर ते पाऊस पुन्हा पुढं सरकत काय होईल, हो. मग ते इकडं 27, 28 पासून काय होईल, जालना जिल्हा, हां, संभाजीनगर, हां. जळगाव जिल्हा, हो, नाशिक, हो, नंदुरबार, धुळे. हो, मग 27, 28च्या नंतर तिकडे येईल पुन्हा. हो. हं. बरोबर. मग मात्र इकडे सर रिसोडपर्यंत जाईल समजा. हो, हो, हो. फक्त विदर्भात ही मान्सून पूर्व पाऊस नाही पडायचा जास्त. हो का? हो, मात्र तुम्ही मागच्या वर्षी सुद्धा आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून अंदाज दिला होता आणि तुम्ही जे काही अंदाज दिले होते, तर ते 100% बरोबर सांगितले होते. म्हणजे धरणाविषयी तुम्ही अंदाज दिले होते आणि मान्सूनविषयी समजा तुम्ही अंदाज दिले होते, तर एकदम 100% आणि बरोबर आलेले होते ते अंदाज. असे आपल्याला शेतकऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा फोन व कमेंटच्या विषयाच्या माध्यमातून आपल्याला सांगण्यात येत आहे. हो. आणि सर एक शेतकऱ्यांचा आखरी आणि एक महत्त्वाचा प्रश्न राहिलेला आहे. म्हणजे महाराष्ट्रातील कोणत्या भागात पावसाची सुरुवात उशिरा होऊ शकते? विदर्भात. विदर्भात नाही. हं. हो, मात्र उशिरा पावसाची शक्यता आहे विदर्भामध्ये. तसा हं, हं. हो, हो, हो. नक्कीच सर. मात्र सर शेतकऱ्यांना आता आपल्याला 23 तारखेपासून पाऊस पाहायला मिळेल चांगला मग. हो. हो. मात्र 6 ते आपलं 5 ते 6च्या दरम्यान जूनमध्ये महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार. तसं तर मान्सूनसाठी पोषक वातावरण आहे. हो का? हं. हो, मात्र सर आता हे महाराष्ट्रातनी म्हणजे आपल्या बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये काही चक्रीवादळ नवीन बनत आहे का? सध्या नाही आता. हो का? मात्र समोर येण्याची शक्यता आहे. नाही भविष्यातनं कसं होईल, हो, यावर्षी मी आताच ॲग्रोनला सुद्धा टाकलं होतं. हो, यावर्षी कापसाचं पीक, सोयाबीनचं पीक, हो, तुरीचं पीक, ऊसाचं पीक चांगलं येणार आहे. हो, हो. बरोबर. हो, मात्र यंदा शेतकऱ्यांनी कारण की लवकर येण्याची सोयाबीनच्या लागण्याच्या टाईममध्ये हो, 10-15 दिवसानं ट्रेस भेटणार आहे. हो, हो. ट्रेस भेटला की फुलं जास्त लागतात. बरोबर. मग त्याच्यामुळे त्याला शेंगा जास्त लागतात. हे हो, कारण. हो. बरोबर. हो. नक्कीच सर, तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. ठीक आहे. धन्यवाद. हो, हो.